मित्रहो, हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा व दिशादर्शक ठरणार आहे हे आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच समजेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही तसेच लोकशाहीतील संभाव्य धोके कोणते, त्यांनी केलेली विधाने व इशारे याबद्दल जाणून घेऊ. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व भारतीयांनी आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण करणे हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे. वी वॉन्ट ऑल पीपल टू बी इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन्स. आम्ही पूर्णार्थाने भारतीय असले पाहिजे आणि भारतीयच राहणार. त्यामध्ये जातीवाद, धर्मवाद व प्रांतवादाला थारा देता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी इशारा देताना म्हटले की भारतीय राज्यघटना कितीही चांगली अथवा वाईट असली तरी शेवटी ती चांगली किंवा वाईट हे ठरणे व त्याचा राज्यकर्ते कसा वापर करतील हे त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून राहील. जर राज्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येण्यासाठी वेळ लागणार नाही. भारताचे भवितव्य ठरविताना राजकीय नेते तसेच राजकीय पक्ष यांच्या प्रतिष्ठेला महत्त्व देण्यासाठी प्रयत्न करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेपुढे विचार व्यक्त करताना म्हणतात की लोकशाहीचे संरक्षण करताना भारतीयांनी राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट राहू नये. राजकीय लोकशाहीचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाही जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही तर ती टिकाव धरणार नाही. त्याचे कारण असे की सामाजिक लोकशाहीत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवन जगण्याची तत्वे म्हणून ओळख आहे. जर सामाजिक समता नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा होऊन मुठभर लोकांचे सर्व लोकांवर राज्य असणे असा निघेल. जर समता, स्वातंत्र्य शून्य असेल तर ती सामान्य व्यक्तीच्या जीवनातील स्वयंप्रेरणा नष्ट करेल. बंधुत्वाची भावना नसेल तर स्वातंत्र्य आणि समता यांची कधीच प्रगती होणार नाही. भारतीय जनतेत सामाजिक समता आणि आर्थिक समता ह्या दोन बाबींचा अभाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आवेशयुक्त भाषणात भारत देशाला धोक्याची सूचना देताना म्हणाले की 26 जानेवारी 1950 पासून आम्हाला राजकीय समता लाभेल पण सामाजिक व आर्थिक जीवन जगताना असमानता राहील. जर ही विषमता आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या विषमतेची आच ज्यांना लागलेली आहे तेच लोक घटना समितीने इतक्या मेहनतीने व परिश्रमाने तयार केलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की भारतीय स्वातंत्र्याला धोका हा लोकांच्या विभूतीपूजेतून निर्माण झाला आहे असे सांगून त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल या तत्ववेत्त्याच्या मताची सभागृहाला आठवण करून दिली. त्या तत्ववेत्त्याने लोकशाहीच्या रक्षणकर्त्यांना इशारा दिला की एखादा व्यक्ती कितीही थोर असला तरी त्याच्या चरणावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. बुद्धिहीन व आंधळी विभूतीपूजा देशाचा व स्वातंत्र्याचा घात करील. आपल्या संस्थेचा नाश करण्यास तो समर्थ होईल एवढी मोठी सत्ता त्याच्या स्वाधीन करू नये. देशाचे भवितव्य हे एका व्यक्तीच्या हातात नाही तर प्रत्येकाच्या हाती आहे. ज्या थोर पुरुषांनी राष्ट्राची सेवा केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे काही गैर नाही, परंतु त्याला मर्यादा असावी. दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा भारत देशात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण भारतामध्ये राजकारणात विभूतीपूजेचा इतका मोठा परिणाम होतो की तसा परिणाम जगातील कोणत्याही दुसऱ्या देशाच्या राजकारणात होताना दिसत नाही. धर्मामध्ये भक्ती ही आत्म्याला
मुक्ती मिळवण्याचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा हा अधोगतीचा व शेवटी हुकुमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे, तोच मोठा धोका म्हणून समजावे. एनहिलेशन ऑफ कास्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथात म्हटले की जात राष्ट्रद्रोही आहे. धर्माचे विशिष्ट प्रमाणात महत्त्व आहे, परंतु राष्ट्रापेक्षा धर्माला अधिक महत्त्व दिले तर विनाश अटळ आहे. त्यामुळे पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक विषमतेला नष्ट करण्यासाठी एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाला राजकीय जीवनातच नाही तर सामाजिक, आर्थिक जीवनात घटनात्मक महत्त्व प्रस्थापित केले. सार्वजनिक निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका. कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी जाऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना आवाहन केले की ज्या जातीभेदामुळे सामाजिक जीवनमान विभागले गेले आहे, त्यामुळे मत्सर व शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातीभेदाचा व विषमतेचा त्याग करून सर्वांनी राजकीय, सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा अंमल करून भारताला एक आदर्श राष्ट्र निर्माण करावे. जय भीम. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करण्यासाठी विसरू नका ही विनंती.